प्रथम भारतीय जनता पक्ष केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर आधी नव्हतं, परंतु त्यानंतर असं कुठेतरी मनात आलं की ज्यावेळी अर्थसंकल्प राज्याचा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर होतो त्याच्या प्रेस कॉन्फरन्सेस दिल्लीला किंवा मुंबईला होतात, परंतु खाली जाऊन अगदी मंडल पातळीवर तालुका पातळीवर जाऊन प्रेस कॉन्फरन्सेस घ्याव्या असा पहिला विचार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी तो सुरू झाला आणि त्यानंतर मला आठवतं 2014 पासून आजपर्यंत आम्ही वेगवेगळ्या शहरामध्ये तालुक्यामध्ये जाऊन अशा प्रकारच्या प्रेस कॉन्फरन्सेस घ्यायला सुरुवात केली। एखाद वेळ त्याचा अपवाद पण असेल, कित्येक वेळा पक्षाने जिल्हा स्तरावर प्रेस कॉन्फरन्सेस घ्यायचं ठरवलं होतं आणि राजकीयदृष्ट्या दक्षिण आणि उत्तर रत्नागिरीचे 2 विभाग केले आहेत, पण दक्षिण रत्नागिरीमध्ये खुद्द रत्नागिरी शहर येत असल्यामुळे आतापर्यंत त्यांना प्रेफरन्सेस मिळत गेले, म्हणजे रत्नागिरीमध्ये प्रेस कॉन्फरन्सेस होत गेले। पण यावेळी मी त्यांना सांगितलं की नाही, यावेळी आपण उत्तर रत्नागिरीमध्ये म्हणजे दापोलीमध्ये किंवा चिपळूणमध्ये पत्रकार परिषद घ्यावी। मला असं सांगण्यात आलं की तिकडे पत्रकार जास्त असतात, तिथे कमी असतात। म्हटलं कमी आणि जास्तचा प्रश्न नाहीये, आपल्याला तिथे जायचं आहे की जिथे आतापर्यंत कोण गेलं नाहीये, तिकडे जे वर्तमानपत्रामध्ये काम करणारे आमचे मित्र आहेत त्यांना भेटलं पाहिजे आणि म्हणून त्या अर्थाने 2014 नंतर साठेसाहेब प्रथमच अर्थसंकल्पावर दापोलीमध्ये पत्रकार परिषद होत आहे हे मी इथे नमूद करू इच्छितो। तर त्या दृष्टिकोनातून ही पहिली म्हणजे भारतीय जनता पक्षाचं 14ला वर आणि खाली राज्य स्थापन झाल्यानंतर अर्थसंकल्पाबद्दल होणारी पहिली पत्रकार परिषद आहे आणि त्याबद्दल मी साठे साहेबांचा आणि इतर सर्व माझ्या भारतीय जनता पक्षातल्या कार्यकर्त्यांचा मी अभिनंदन पण करतो। मित्रांनो, हा जो 2025-26चा जो अर्थसंकल्प आहे, जो आता निर्मला सीतारामनजींनी सादर केलेला आहे, हा 25-26चा अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पातली काही प्रमुख आणि महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा निर्मला सीतारामनजींचा हा 8वा अर्थसंकल्प आहे आणि जागतिक स्तरावर एका महिलेने सातत्याने 8 वेळा सादर केलेला हा रेकॉर्ड जगातल्या कुठच्याही देशात एका महिलेने सातत्याने 8 वेळा कुठचाही अर्थसंकल्प सादर केला नाहीये। महिला सक्षमीकरणाच्या ध्येयाला धोरणाला पाठिंबा देण्यासाठी जसं आपल्या घरचं अर्थशास्त्र हे महिला अतिशय उत्तम रीतीने सांभाळते, त्याचप्रमाणे या देशाचं अर्थशास्त्र हे निर्मला सीतारामनजींच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम रीतीने चालवलं गेलं आहे। हे यावरून सिद्ध होतं की नरेंद्र मोदीजींसारखा एवढा मोठा नेता सुद्धा निर्मला सीतारामनजींच्या अर्थसंकल्पावर विश्वास ठेवून काम करतो की त्याचं एक दुसरं महत्त्वाचं या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण सगळे वर्तमानपत्रामध्ये काम करणारे, अनेक वर्ष काम करणारे आणि तुम्हालाच लक्षात आलं असेल की हा एकमेव अर्थसंकल्प असा आहे की ज्याच्या विरोधात खूपच कमी लिहिलं गेलं आहे की बहुधा विरोधी काय लिहावं हेच लोकांना कळत नव्हतं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 92% करदात्यांना कर देण्यापासून मुक्ती देणारा हा अर्थसंकल्प हा 12 लाख अर्थसंकल्प म्हणून ओळखला जातो, म्हणजे 12 लाखांचा अर्थसंकल्प। पूर्वी 2014 साली तुम्हाला आठवत असेल तर 2014 साली इन्कम टॅक्सची मर्यादा केवळ 2.5 लाख रुपये होती। तुमच्यापैकी सर्वांना माहिती, फक्त 2.5 लाख रुपये, 2.5 लाखाच्या वर आपल्याला इन्कम टॅक्स भरावा लागायचा। आज आपण 10 वर्ष झाली ज्या मध्यमवर्गीयांनी आपल्या कष्टातून या देशाच्या निर्मितीसाठी आपल्या उत्पन्नाचा भाग कर रूपाने दिला, त्या मध्यमवर्गीयांना सॅल्यूट करण्यासाठी, त्यांनी केलेल्या त्यागाला नमस्कार करण्यासाठी आणि मानवंदना देण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली निर्मला सीतारामनजींनी या अर्थसंकल्पामध्ये
12 लाख रुपये म्हणजे महिन्याला 1 लाख रुपये कमवणाऱ्या माणसाला कुठचाही टॅक्स द्यावा लागणार नाही अशी तरतूद केली। याच्या उपर 75,000 रुपये जे नोकरी करतात त्यांचं स्टँडर्ड डिडक्शन यात पकडलेलं नाही, ते पकडलं तर हे 12.75 12,75,000 रुपये होतात। असो, मध्यमवर्गीयांना हा टॅक्स रिलीफ देणं हा संपूर्ण अर्थसंकल्पाचा एक छोटासा भाग आहे, परंतु 2047 साली म्हणजे या देशाच्या शताब्दी वर्षानिमित्त ज्यावेळी या देशाची 100वी स्वातंत्र्याला 100 वर्ष होती त्यावेळी हा जर देश आपल्याला विकसित करायचा असेल, डेव्हलप्ड करायचा आहे, म्हणजे एक डेव्हलप्ड पासून अंडर डेव्हलप्ड म्हणजे आज जसे आफ्रिकेमधले सुदान वगैरे देश आहेत 1947, 50, 55 पर्यंत आपली परिस्थिती तीच होती। 1972 सालपर्यंत आपण अन्नधान्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अमेरिकेवर अवलंबून होतो। तर तो अविकसित देशापासून विकसनशील देशापर्यंत आणि विकसनशील देशापासून डेव्हलप्ड कंट्रीपर्यंत जर आपल्याला मजल मारायची असेल, या देशातील 140 कोटी लोक ही कार्यप्रणाव झाली पाहिजे, प्रोडक्टिव्ह झाली पाहिजे। म्हणजे आपल्या कुटुंबातले 4 सदस्य असतील आणि त्यातले 2 जण जर कमाई करत असतील तर कुटुंब डेव्हलप होऊ शकत नाही। पण समजा जर 4च्या 4 जणांना उत्पन्नाचं साधन मिळालं तर कुटुंब डेव्हलप होतं। तसंच देशाचं आहे। या देशामधली 50% जनता ही महिला आहे आणि आपण पाहिलं तर ही जी महिला आहे या महिलेला सक्षमीकरण करून त्यांना राष्ट्राच्या, राज्याच्या, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या, इंडस्ट्रीच्या आणि व्यवहाराच्या मूळ प्रवाहामध्ये आणणं हे आतापर्यंत बहुसंख्य राज्यकर्त्यांनी त्याच्याकडे कारण काही का असेना थोडं दुर्लक्षच केलं होतं। परंतु आता जे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत की ज्याच्यामध्ये अगदी मिलिटरीमध्ये सुद्धा महिलांना कमांडंट या पदावर घेऊन, आज तुम्ही पाहिलं असेल की गिलगिटमध्ये आणखी लडाखमध्ये सुद्धा महिला कमांडंटच्या नेतृत्वाखाली तिकडे फौजा आहेत, वैमानिक महिला झालेल्या आहेत आणि सर्व स्तरावर महिलांना प्राधान्य देण्याचं सरकारचं जे धोरण आहे त्यामुळे महिला क्षेत्राकडून उत्पन्न वाढ, महिला क्षेत्राकडून अर्थक्षेत्राची वाढ ही अपेक्षित आहे। त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा महिलांच्या सक्षमीकरणाला, त्यांच्या विकासाला मोठं प्राधान्य देण्यात आलं। महिलांना हे प्राधान्य देत असतानाच आणखीन एक चांगली गोष्ट केलेली आहे की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब मधल्या ज्या महिला आहेत, म्हणजे महिला या मागासवर्गीय आहेतच, मी स्वतः असं मानतो की जगामधलं सगळ्यात कोण मागासवर्गीय असेल तर त्या महिला आहेत आणि त्या मागासवर्गीय प्रभाग जो आहे महिलांचा त्याच्यामध्ये आणखीन मागासवर्गीय एससी, त्याच्यावर आणखीन मागासवर्गीय एसटी यांना सुद्धा विशेष सवलती देण्यासाठी त्यांना 2 कोटी रुपयापर्यंतचं मुद्रा लोन काहीही सबसिडी न घेता, त्याचा काही अनुभव नसताना सुद्धा उद्योगधंदा करण्यासाठी देण्याची योजना सुद्धा याच्यामध्ये आखली गेलेली आहे। ही अतिशय महत्वाची आहे। आपल्या सर्वांच्या माध्यमातून माझी विनंती आहे की मागासवर्गीय समाजातील, आदिवासी समाजातील महिलांनी स्वतः पुढे यावं, गरज पडली तर कोणाची तरी मदत घ्या, परंतु ह्या संधीचा फायदा घेऊन ट्रेडिंग, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिसिंग क्षेत्रामध्ये आता भरारी घेण्याची वेळ आलेली आहे। महिला कुठच्याही प्रकारे मागे नसून पुढे जात आहे हा संदेश एका महिला अर्थमंत्र्यांनी आपल्याला दिलेला आहे। आपण नेहमी म्हणतो की भारत हा युवकांचा देश आहे। आज भारताचा ॲव्हरेज जे वय आहे ते 35च्या खाली आहे आणि जगातील सगळ्यात तरुण देश असं आपण म्हणतो। जर आपण तरुण देश असं म्हणत असू तर या देशामध्ये असलेल्या युवकांना केवळ शिक्षण नाही तर त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं हे सरकारचं काम आहे। रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं म्हणजे सरकारी नोकऱ्या नाही। बहुतेक लोकांना वाटतं की सरकारने नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात, सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात, परंतु सरकारी नोकऱ्या जास्त उपलब्ध करणं म्हणजे टॅक्स पेयर्सवर बर्डन आणणं असं आहे। सरकारचं काम व्यापार करणं नाही, सरकारचं काम आहे नियंत्रण करणं आणि रेग्युलराइज्ड करणं। त्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये सरकारने काम करायचं आहे
त्याच क्षेत्रात सरकारने काम केलं पाहिजे. परंतु ज्या क्षेत्रामध्ये सरकारने काम करणं अपेक्षित नाही तिकडे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आणि त्या दृष्टिकोनातून भारतामधला 80%हून अधिक रोजगार हा MSME क्षेत्रामध्ये तयार होतो. मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस MSME क्षेत्रात तयार होतं. जर MSME क्षेत्र बळकट झालं, MSME क्षेत्र सुधारलं तर जास्तीत जास्त रोजगार उत्पन्न होतात. तुम्ही जर पाहिलं तर मोठमोठ्या कारखान्यांमध्ये ज्या कारखान्यांचं टर्नओव्हर 1000 कोटी असतो तर त्या कारखान्यामध्ये फक्त 500 किंवा 1000 लोकच असतात. म्हणजे 1000 कोटी टर्नओव्हर करायला 1000 लोक पुरेशी होतात. म्हणजे 1 कोटी टर्नओव्हर करायला 1 माणूस लागतो. हे मोठ्या कारखान्यांचं वैशिष्ट्य आहे. पण जर तुम्ही उद्योग पाहिले तर 1 कोटीचा टर्नओव्हर करायला त्यांना साधारण 20 लोक लागतात. तर त्याच्यामुळे जर छोट्या इंडस्ट्री वाढल्या तर रोजगार उपलब्ध होतो. कारण छोट्या इंडस्ट्री ह्या लेबर बेस्ड, छोट्या इंडस्ट्री या माणसांवर अवलंबून असतात. मोठ्या इंडस्ट्री या ऑटोमेशन किंवा टेक्नॉलॉजी बेस्ड असतात. म्हणून भारत सरकारने निर्मला सीतारामनजींच्या या नेतृत्वाखाली मध्यम, लघु आणि मायक्रो ह्या इंडस्ट्रीजना बळ देऊन जास्तीत जास्त रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे. कृषी असो, उद्योग असो, पर्यटन असो, इरिगेशन असो, सायन्स टेक्नॉलॉजी असो, रिसर्च अँड डेव्हलपमेंट असो, या सर्व क्षेत्रामध्ये एकाच वेळी समप्रमाणामध्ये आणि समतल ग्रोथ व्हावी हे या सरकारचं मत आहे. अनइव्हन ग्रोथ होऊ नये. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपण जर व्यायाम करत असो आणि फक्त दंडाचे व्यायाम केले तर आपला दंड मजबूत होईल, परंतु आपल्या मांड्या किंवा आपली छाती भरघोस होणार नाही. तर त्यामुळे त्यावेळी सर्वांग सुंदर व्यायाम करणं जसं गरजेचं असतं तसं अर्थसंकल्पामध्ये सुद्धा सर्वांग सुंदर प्रगती होणं अपेक्षित असतं. मग कृषी क्षेत्र ह्याला आम्ही प्राथमिकता दिली आहे. कारण जगामध्ये अन्नाला पर्याय नाही. म्हणजे लोखंडाच्या खाणी आपण तयार करू शकतो पण लोखंड खाऊ शकत नाही. सोन्याच्या खाणी आपण तयार करू शकतो, मिळू शकतो पण खाऊ शकत नाही. पेट्रोलियम पदार्थ खाऊ शकत नाही. शेवटी माणसाला अन्न हे लागतं आणि अन्न लागत असताना कृषी प्रधान भारतामध्ये जे शेतकरी आहेत आजही जवळजवळ 65% लोक, पूर्वी तर 80% होते, पण आज साधारण 60 ते 65% लोक कृषीवर अवलंबून आहेत. आणि कृषी क्षेत्रामध्ये काम करणारी लोक हळूहळू कमी होत चाललेली आहे. हे आपण स्वातंत्र्यापासून आजपर्यंत 75, 76, 77 वर्षामध्ये बघितलंय. ते का याचं नीट कारण लक्षात घेतल्यानंतर आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी कळल्या की एक म्हणजे पाण्याचा अभाव, त्याच्यानंतर तयार झालेल्या कृषी उत्पन्नाच्या विक्रीचा म्हणजे विपणनाचा अभाव आणि तिसरी गोष्ट अस्थायी उत्पन्न. या सर्वांना पर्याय म्हणून चांगल्या प्रकारे इरिगेशन स्कीम करून शेतापर्यंत पाणी पोहोचवणं, 24 तास वीज उपलब्ध करून देणं आणि त्याचबरोबर विपणन व्यवस्था म्हणजे मार्केटिंग ची व्यवस्था लावून शेतकऱ्यांनी तयार झालेल्या मालाला शहरी भागामध्ये उठाव मिळवणं यासाठी एक सिस्टीम तयार करण्याचं काम या अर्थसंकल्पामध्ये केलंय. फूड प्रोसेसिंग युनिट असो किंवा जिथे पिकतो तिथेच प्रोसेसिंग करून नंतर तो माल बाहेर जाणार असतो त्यासाठी वेगवेगळे गट निर्माण करणं असो, ग्राम पातळीवर म्हणजे त्या गावाच्या पातळीवर एखादं फूड प्रोसेसिंग युनिट तयार होत आहे का, की एखादं कोल्ड स्टोरेज युनिट तयार होत आहे का, एखादा महिला गट त्यामध्ये त्या गावामध्ये तयार होणाऱ्या वस्तूंवर प्रोसेस करून त्याची विक्री करू शकते का. अशाच तऱ्हेने मायक्रो लेव्हलवर अशा गटांना सुद्धा मदत करण्याचं काम या अर्थसंकल्पामध्ये झालेलं आहे. या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला काय मिळालं हा नेहमी एक प्रश्न राहतो. महाराष्ट्रासाठी मुंबईच्या मेट्रोसाठी आपण 1255 कोटी रुपये या अर्थसंकल्पामध्ये दिलेले आहेत. पुणे मेट्रोसाठी 699 कोटी दिलेले आहेत. MUTP साठी 511 कोटी दिलेले आहेत. हरित प्रवासी सुविधा आणि एकात्मिक
ट्रान्सपोर्ट योजना, म्हणजे आता आपण फ्युएल ज्यावेळी वापरतो, डिझेल किंवा पेट्रोल वापरतो, त्यावेळी त्याच्यापासून पोल्युशन होतं. तर त्याच्यामुळे आपण हरित प्रवास हा एक कन्सेप्ट काढलेला आहे की सोलार पॅनलवर किंवा सीएनजीवर चालणाऱ्या गाड्या, त्याच्यासाठी आपण 792 कोटी रुपये दिलेले आहेत. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेसाठी 4003 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. आपण वेगवेगळे इकॉनॉमिक क्लस्टर तयार करतो आहोत. हे इकॉनॉमिक क्लस्टर म्हणजे ज्या विभागामध्ये, आता उदाहरणार्थ हा जो विभाग आहे कोकणातला, हा आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. तर हा जर आंब्यासाठी प्रसिद्ध असेल तर इकडे एक आंब्याच्या इंडस्ट्रीवर आधारित एखादं इकॉनॉमिक क्लस्टर तयार जर झालं तर ते अधिक फायदेशीर होईल. दक्षिण कोकणामध्ये गेलं तर तिकडे काजूवर प्रोसेस करणारं एखादं युनिट तयार झालं, जसं झांटेंची काजू फॅक्टरी आहे तशीच जर एखादी तयार झाली तर अशा प्रकारे जे इकॉनॉमिक क्लस्टर्स तयार होणार आहेत त्याच्यासाठी 1094 कोटी तरतूद आहे. महाराष्ट्र ग्रामीण जोड सुधार प्रकल्प म्हणजे एका गावापासून दुसऱ्या गावाला जोडणारे जे प्रकल्प आपण तयार करू इच्छितो आहोत. इंटरकनेक्टिव्हिटी चांगली झाली पाहिजे. म्हणजे आता मी ताईंना विचारलं होतं, ताई इथे दापोली आहे आणि तुमचं दाभोळ आहे, तर दाभोळ आणि दापोली ह्या ज्या सिस्टर गावं आहेत त्यांना जर जोडलं, अधिक चांगल्या तऱ्हेने जोडलं गेलं तर या दोन गावांमधील, मोठ्या शहरांमधील व्यापार कसा वाढेल या दृष्टिकोनातून आपण साधारण 683 कोटी दिलेले आहेत. ॲग्री बिझनेस नेटवर्क, जसं मी तुम्हाला म्हणालो की ॲग्रिकल्चरवर आधारित बिझनेस डेव्हलप करण्यासाठी, मी फक्त महाराष्ट्राचं बोलतोय बरं का, देशाचं नाही, 596 कोटी रुपये दिलेले आहेत. नाग नदी सुधार म्हणजे नागपूरचं नावच नाग नदीवर नाग नदी जशी सरस्वती नदी लुप्त होत चालली होती तशी नाग नदी लुप्त होत चालली होती. त्या नाग नदीच्या डेव्हलपमेंटसाठी, तिच्या पुनर्विकासासाठी आतापर्यंत नेहमीच पैसे खर्च केले आहेत. यावर्षी 295 कोटी रुपये आपण खर्च केलेले आहेत. मुळामुठा नदीसाठी आपण 229 कोटी. ऊर्जा कार्यक्षम उपसा सिंचन योजना म्हणजे जे लिफ्ट इरिगेशन स्कीम्स आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यात कित्येक अशा योजना आहेत की तिकडे आपण पंप लावू शकतो पण इलेक्ट्रिसिटी तिथपर्यंत जाणं कठीण होत चाललेलं आहे. कारण रिमोट अंतरावर पाण्याचा स्रोत आहे पण तिथे विजेचं जाळं टाकणं कठीण पडतं. अशा वेळी सोलारवर काम करणारे विद्युत पंप लावण्यासाठी आपण जवळजवळ 180 कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये दिलेले आहेत आणि 50 वर्षाचं जवळजवळ बिनव्याजी कर्ज राज्याला मिळणार आहे करोडो रुपयाचं. त्याच्यावर आपल्याला व्याज देता येणार नाही, ते 50 रुपयात आपल्याला फेडायचं आहे. मला असं वाटतं की ह्या संपूर्ण योजना ज्या आहेत महाराष्ट्राच्याच नव्हे तर या देशाच्या विकासासाठी आणि मुख्यत्वे ईशान्य भारत, ज्याच्यामध्ये 2014 नंतरच आपण जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली. 2014 पर्यंत ईशान्य भारत हा भारताचा भागच नाही असंच मानून काँग्रेसचं सरकार चाललं होतं. यावेळी ईशान्य भारत हा भारताचा नुसता भाग नसून ते भारताचं हृदय आहे आणि विशेषतः नैसर्गिक शेती, ज्याला आपण खत न घालता ज्याला जी शेती म्हणतो ऑर्गॅनिक, सेंद्रिय ऑर्गॅनिक शेती, तर ऑर्गॅनिक शेती तिकडे जर झाली तर त्यातून मिळणारं जे उत्पन्न आहे ते जागतिक स्तरावर दिलं जाईल. हे लक्षात घेऊन ईशान्य भारताचा करण्यात आलेला विकास, नंतर साधारण 6 ते 7% वित्तीय तूट यायची ती आता 4% आणणं, संरक्षणाच्या खर्चामध्ये केलेली वाढ, देशाला जे बाहेरून डेंजर्स आहेत त्याच्यामध्ये, आणि शिक्षण क्षेत्रामध्ये प्राधान्याने केलेली वाढ, हे ठळक वैशिष्ट्य या अर्थसंकल्पाची आहेत. अर्थसंकल्पाबद्दल तुम्हाला तर प्रेस नोट दिलेली आहे, तुम्ही इतकं वाचलेलं आहे अर्थसंकल्पाबद्दल, तुम्हाला जवळजवळ सगळंच माहिती आहे. थोडक्यात मी सांगितलं, सांगण्यासारखे मुद्दे तर माझ्याकडे भरपूर आहेत, म्हणजे 2-2, 3-3 तास बोलता येईल. पण जे मला जाणवलं मुख्यत्वे महाराष्ट्राच्या बाजूने, महिलांच्या बाजूने, सामाजिक दृष्ट्या जे दुर्बल आहेत अशा SC STच्या बाजूने, युवकांच्या बाजूने, आणि ॲग्रिकल्चर हा मला आवडता सब्जेक्ट आहे म्हणून त्याच्या बाबतीमध्ये जेवढं मला प्रामुख्याने सांगावं असं वाटलं ते मी तुमच्यासमोर मांडलं. तुमचे काही प्रश्न असतील तर मला